चला मग आता तुम्हाला सांगतो कॉन्टेंट क्रिएटरची लाईफ कशी असते ते. काय म्हणता पोट्टे हो. नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये. सर्वात पहिले सकाळ सकाळी आला शॉपवर. आता जेवढे शॉपचे काम होते तेवढे आपण आवरायला लागलो. एका ब्लॉगरच्या लाईफ पेक्षा एका रील स्टारची लाईफ खूप बेटर आहे. कारण मी तुम्हाला असं काऊन म्हणतोय माहितीये का, आता पहा एका रील स्टारला जर आपण व्हिडिओ काढायचं म्हणलं तर 5 ते 10 मिनिट लागतात आणि तेच आपल्याला म्हणलं तर असं जमत नाही. कारण आपलं कसं राहतं, दिवसभर या शूट करा आणि रात्री मग एडिट करून मग उद्या सकाळी टाका. आता तुम्हाला एक खरं सांगणं म्हणजे मी पण या लाईफला वेळ टाकलो. जेव्हा मी स्टार्टिंगला सुरू केलं होतं तेव्हा तर मला खूप भारी वाटायला लागलं होतं आणि जसं जसं मला पुढे समजायला लागलं तसं मला वाटायला लागलं की आपण खूप कठीण मार्ग निवडला आहे. आता निवडला तर निवडला, जाऊ दे म्हणलं आता आपण करूनच दाखवू. आता मला ब्लॉग बनवता 8 महिने कधी झाले होते मला माहितच नाही झालं. ह्या 8 महिन्यात मी खूप काही शिकलो. आता ह्या 8 महिन्यात माझे 3200 कितीतरी फॉलो झाले. पण मला आतापर्यंत असं वाटलं नाही की आपल्या याच्यावर कमी व्ह्यूज यायला लागले, जाऊ द्या सोडून देऊ. ते कसं आहे ना भावा, आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपल्या याच्यात जिद्द आहे ते आपण करूनच दाखवू. आता माझं म्हणणं असं नाही की मला 10K फॉलो करायचे, मला 100K करायचे, 200K, 1 मिलियन, हे मला काहीच नाही करायचं. माझे ब्लॉग माझ्या फॅमिली पर्यंत, माझ्या फॉलोअर्स पर्यंत पोहोचायला लागले हेच बरं. आणि खास करून जेव्हा मला माझ्यापेक्षा मोठे माणसं भेटायला येतात तेव्हा मला एवढं प्राऊड फील होते. येतात आणि म्हणतात तूच ना ते ब्लॉगर, मस्त व्हिडिओ बनवतो, तुझे व्हिडिओ आमचे सगळे घरचे पाहतात. मग आता तुम्हीच सांगा, जर असा सपोर्ट भेटत असेल तर आपण कसं थांबणार. एक लाईन आहे ना, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, घड्या तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची कधी लढायची, दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. आता काहीच दिवसाची गोष्ट आहे, माझा एक फॉलोअर्स मला भेटायला आला होता आणि तो काय म्हणे माहित आहे का, आता म्हणे तू एवढे ब्लॉग बनवतो, तुझे एवढे व्ह्यूज जाते म्हणे आणि आमचेच काऊन नाही जाते म्हणे. आता ती गोष्ट ऐकून मी थोडासा स्माइल केली त्याच्याकडे पाहून आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणलं दादा ही मेहनत माझी 1 आणि 2 दिवसाची नाही आहे. जेव्हा मी डेली ब्लॉग बनवले, न व्ह्यूज पाहिले, न लाईक पाहिले, न शेअर पाहिले, तेव्हा कुठं माझे व्हिडिओ थोडेसे व्हायरल चालले. त्याला म्हणलं दादा तुला पण लाखात हजारात व्ह्यूज पाहिजे असेल ना म्हणलं, ते तुला 15 किंवा 1 महिन्यात नाही येणार म्हणलं, यासाठी खूप मेहनत करावं लागते म्हणलं. आता काही लोक माझे ब्लॉग पाहून म्हणत असेल याचे तर 3000 फॉलो आहे आणि व्ह्यूज 7 आणि 8,000 जाते तरी एवढं ज्ञान द्यायला लागलं. तसं नाही दादा, माझे जर ज्ञान कोणाचं भलं होत असेल तर होऊ द्या ना. आणि जाता जाता एक सांगतो, भलेही माझे फॉलोअर जास्त नसेल, भलेही माझे व्हिडिओ जास्त लोक पाहत नसेल, पण मी कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो ना तरी लोक मला ओळखतात. लोक म्हणतात ते ब्लॉगर चालला, तो ब्लॉगर चालला. अरे माझी व्हॅल्यू आज भलेही शून्यात असेल पण एक ना एक दिवस खरंच लाखात होईल. आणि माझा एक तुम्हाला शब्द आहे की या येणाऱ्या 2027 पर्यंत आपले 10K फॉलो कम्प्लीट झालेच पाहिजे. सपोर्ट राहू द्या.